मंडळी रामकृष्ण हरी नमस्कार. आपण आहे ना बघा मंडळीवर का चाललो आहे बरं का आज पण. आणि हे बा हे काय दिसते तुम्हाला, कशा पद्धतीने लावले बरं हे बघा. ह्याला काय म्हणतात माहिती का, जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. हे ना हावरी बघा, हावरी आहे ना अशी मस्तपैकी एका कागदावरती ना आता उभी करून घेतली बरं का. आणि होते काय बघा, ही ना आता बघा ही समजा बरं का हावरी हे बघा 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 याच्यातून आहे ना निघाली बघा. बघा बघा अशा पद्धतीने हावरी ना निघते. मग ही हावरी काय होतं, इकडे इकडे ठेवली ना अशी खाली मातीमध्ये मिक्स होऊन जाते. त्यापेक्षा कागदावर लावली, याच्यातलं जे काय आता तयार झालेली वाळून वाळून तयार झालं नाही बघा, अशी बोंड तयार होते. अशी बोंडा टाईपच असतं हे तयार झालं की मग जोडून घ्यायची आणि करायची. वर्षभराची हावरी आपली होऊन जाते. आणि इकडे बघा हे असं आपला आंबा आहे बघा. इकडं कुठला आहे हा, बदामी आंबा आहे बघा. बदाम बघा केवढा मोठा आंबा आहे. तिकडं पण पहा एवढे मोठाले आंबे आहेत. आणि इकडे शेजारी आहे ना, इकडे बघा हा आहे ना गुफऱ्या आहे बघा. गुफऱ्या म्हणतो आम्ही याला, म्हणजे केशर आहे हा. खूप भारी आहे, पण पूर्ण पिकला की चांगला लागतो. जरा थोडासा मध्ये काढला की कडवट लागतो. इथं पूर्ण आपलं भुईमुग होता. हे बघा हा प्लॉट पूर्ण भुईमुगाचा होता, तुम्हाला दाखवला होता आधी. आता तो सगळा झाला आहे भुईमुग काढून. हे बघा इथं पण तुम्हाला हे सगळ्या शेवग्याची शेंगा वगैरे मस्तपैकी आहे का नाही. हे रानात म्हणलं ना की सगळे जागेवरच गोष्टी. भाजीपाला वगैरे म्हणलं तर इथं आपल्याला शेतामध्ये सगळं भेटतं. आणि फुलं लागलेली चिंचला तुम्हाला जवळून दाखवतो. हे पहा, पाहिली की ही फुलं चिंचाची अगदी जवळून जर पाहिजे म्हणलं नाही बघा, ही अशी चिंचाची फुलं आहे ती. आणि मधमाशा पण याच्यावर आहेत बरं का. हे बघा ह्या आंब्याला ना उन्हाने फार वाटोळ झालं बघा. याचं हे का डाग पडलेला, हे बघा जागेवर तुटला उन्हामुळे ना, असं डाग पडलेलं बघा. ऊन किती बेकार आहे हे बघा. हे पण अरे पडला, इतकं भयानक ऊन आहे. आणि तिथं बघा भुईमुग तोडायचं काम चालू आहे.